वय जसं होतंय ना तसं माणसाला जगावं वाटतंय, जगावंच वाटतंय का नाही? हा अव वयाच्या मानानं शरीर आपलं कुठंतरी आपली साथ सोडितय, हे दुखते दुखते दुखतय, होतंय का नाही? त्यालाच तर म्हणते तर शरीर साथ सोडायलंय. पण माणसाला जगावं वाटतंय व हे दुखते दुखतय ना, त्याच्यातून बाहेर पडावं वाटतंय, मुक्ती मिळावी वाटते. पण वय झाल्यामुळं वयाच्या मानानं वयानुसार आपल्या शरीरामध्ये छोटे मोठे आजार ते राहायला आलेले नसते, ते घेऊन जायला आलेले असते. आणि आपण जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत त्या छोट्या मोठ्या आजाराला धरून बसायचं नसतंय. जसं जसं तुम्ही तुमचं आयुष्य आनंदात जगताना तसं तसं त्या वयाच्या मानानं छोटे मोठे शरीरामध्ये आजार येतात ना, ते कुठंतरी महाग पडत येतात, पुढं 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 येत नाहीत. म्हणून काय म्हणते मी, वयाच्या मानानं शरीर साथ देत नाही, शरीर साथ सोडित चलत या. तर आपण काय करायचं, हे आपल्याकडं आहे ना थोडंसं, ते आपल्या स्वतःसाठी वापरायचं. म्हणजे आपण थोडंसं आपलं आयुष्य जगायला शिकायचं, आनंदात बरं का, दुःखात बी नाही. आणि दुसऱ्यांच्या म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगू का, वय झालेले म्हातारे कोतारे अहो मा एकूण एकाच्या जीवावर उठायले. तर मी एक व्हिडिओ बघितलाय, म्हणजे ह्या प्रॉपर्टीमुळं, शेताकोतामुळं, घरादारामुळं, वाटण्यामुळं नातरुंडा पतरुंडायला मिळवून देतात. आपल्या रक्तातल्या जवळच्या नात्यासोबत भांडण तंटा करून, व त्याला काय म्हणायचं, आपलं आपलं. म्हणजे आता माझा लेक, माझ्या लेकाचे लेक, पण माझा भाऊ सक्का ते नाही माझ्यासाठी मॅटर करत. हे असं चाललंय दुनियामध्ये. तर तशा विचाराचे परिवार माय नरक भोगायलेत, नरक ह्या जन्मामध्ये, त्यालाच म्हणते तर नरक. त्यांना त्यांचं आयुष्य जगता येईना, आपलं तुपलं कोण हाया हे ओळखीता येईना. असं करू नका. आपल्या पोटच्या लेका अगोदर आपल्या पाठचा भाऊ असतंय, बहीण असतीय, ऐकलं का? आणि त्यानंतर आपल्या पोटी लेकरं जे जन्माला येतात ना, त्यांचं नातं पाठच्याच्या नंतरचं असतंय, पोटच्याचं नातं. आणि त्या पोटच्याच्या त्याच्या पोटचं म्हणजे आपलं नातरुंड, ते तर पुन्हा असतंय कधीची कधी. मग त्या पुन्हा कधीच्या कधी त्या नातरुंडासाठी तुम्ही तुमच्या पाठच्या नात्याला महाग एवढं टाकायला म्हणल्यास, ह्याच जन्मामध्ये तुम्ही नरक भोगायला, ह्यालाच म्हणते तर नरक. कळलं का? त्याच्यानं नाते जपता येत नाहीत ना, तर मग तुम्ही किती महत्त्व द्या, तुम्हाला ज्या नात्याला महत्त्व द्यायचंय ना तिथं, त्याच्यातून तुम्हाला साथ दे काही सुद्धा होणार नाही. ते तुमच्या कर्माचे फळ भोगायला, हे खरं आहे. रिअल खरं नातं कोणतं जपायला पाहिजे हे जर तुम्हाला कळत नसलं ना,
तर मग तुम्ही तुमच्या कर्माचे फळ भोगायला हवे. अहो सत्य आहे, खोटं नाही. नातवंड कवा मोठा व्हायचा त्याची प्रॉपर्टी आपण जपून ठेवण्यासाठी आपण आपल्याच रक्तामासातल्या नात्यासंग भांडण तांटा करीता म्हणल्यावर ते नातू तुम्हाला काय जपणार आहे, तुमची कदर पुन्हा काय करणार आहे जेव्हा त्याला कळायला लागल्यावर. ते बी त्याच्याच पुढच्या पिढीची कदर करीन आणि तुम्हाला मग तुमच्या असंच चालू आहे या जगामध्ये. असं शेम शेम उलट पालट. पण हे बघून ना कुठंतरी आपल्या समाजामध्ये एक मेसेज चांगला जाईना खऱ्या हिशोबानं त्याच्यातून आपण काय शिकायचं चांगलं काय सुद्धा नाही तसलं बघून. त्याच्यानं आपलं काय आणि लोकांचं काय हे जाणून घेणं बी लय गरजेचं आहे. कळलं का? तर नाश्ता आणला मालकानं. अशीच आहे बघा मी. कळलं का? अंडा ब्रेड खायचंय आता. बस झाला आता मी बोलते पुन्हा. नाश्ता करीत आहो आता. दवाखान्यातून आले. द्या पाण्याची बॉटल आणि गोळी. राजाची राणी नुसतंच म्हणून घ्यायचंय का मग? सांगा बरं तुम्ही कमेंट मध्ये. ही आहे होय गोळी. म्हणजे पोटच दुखतंय व माझं. राहून 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 काय सूज आलेली हे काय माहिती. उद्याच्याला जायचंय सोनोग्राफी करायला. 2दा-3दा सोनोग्राफी केली आहे. बायाला ना तेच जास्त आजार असते तर बायाचे. पिण्याला दिलं का? चला मग.